आज परिक्रमेचा 10वा दिवस चालू झाला आहे। आम्ही पिछोडी गावामधून शूलपाणीकडे निघालेलो आहोत, पायी चाललो आहोत। हे पहा, आता इथून पुढे आम्हाला दऱ्या डोंगर जंगल हेच आहे 10-15 दिवस। नेट प्रॉब्लेम असल्यामुळे रोज व्हिडिओ काही पडणार नाहीत, कारण तिकडे नेटवर्क नाही आहे जंगलामध्ये। हे पहा, नर्मदे हर। आता आम्ही भामटा गावामध्ये चहा नाश्त्यासाठी थांबलो आहोत। बघा, नर्मदे हर। नमस्कार, नर्मदे हर। आज आमचा पायी नर्मदी परिक्रमेचा 10वा दिवस चालू झाला आहे। आम्ही सकाळी आपल्या पिछोडी गावामधून निघलो आहोत। तिथून आता 8-9 किलोमीटर 10 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे पायी नर्मदे परिक्रमेचा। आता आम्ही थांबलो आहोत भोवती गावामध्ये एका आश्रमामध्ये चहा नाश्त्यासाठी। इथून आम्हाला शूलपाणी जंगल चालू झालं आहे। तुम्ही पाहू शकता, आजूबाजूला फक्त डोंगर झाडी वगैरे एवढंच दिसेल इथून पुढे। आणि कधी पण शूलपाणी जंगलातून जाताना त्याच्या आधीच तुमच्या काही मेडिसिन्स असतील, तुमच्या काही गरजू वस्तू वगैरे ह्या तुमच्या आधीच घेऊन ठेवायच्या आणि थोडंफार खायला जवळ ठेवायचं, कारण इकडे कसलंही दुकान वगैरे काही तुम्हाला भेटणार नाही। कारण पूर्ण पहाडी इलाका आहे, जंगल आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्या बरोबर ठेवायच्या इमर्जन्सी, खाण्यासाठी म्हणा, आपल्या गोळ्या औषध म्हणा। हा आहे आश्रमचा परिसर। इथून आम्ही पुढचा प्रवास परत चालू करणार आहोत। चहा नाश्त्यासाठी थांबलो आहोत। 1 वर्ष झालं या आश्रमला। ये चलाते ये आश्रम? हाँ मैं। बताओ, कब चालू किया आपने आश्रम? हमने पिछले साल करा हुआ है। आपका नाम बताओ। अमर सिंह। हाँ, ये अमर सिंह जी है, जिन्होंने पिछले साल ये आश्रम चालू किया। यहाँ चाय नाश्ता मतलब खाना वगैरह लोग भी रुकते हैं यहाँ पे। हाँ, बहुत सारे रुकते हैं। हाँ, 100-150 रुकते हैं। अभी हाँ। जो 11 पर कम उठा है तब हाँ। आएंगे। हाँ हाँ हाँ, ये हाँ इन्होंने दान की है, ये जमीन है। हाँ, ये हमारा खेत भी इस चीज में। हाँ, ये आगे उनका खेत है इधर। और ये बेड़ी किधर। हाँ, उधर उनका खेत है। ये उन्होंने आश्रम के लिए जमीन दी है खुद की। हाँ, और ये लोगों की सेवा करते हैं खुद। गांव वाले के पास तो कोई पर टाइम ही नहीं भैया। तो वो बोले कि आपने जमीन दी तो आप भी करो। तो हाँ। ये वो मेरा लड़का और हम दोनों कर रहे हैं। दोनों करते हैं। वही तो मैया का आशीर्वाद है आपके ऊपर। मैया का आशीर्वाद। मैया करवा के ले रही है आपसे। बस हमको तो हाँ। वही तो कभी कर नहीं रहे, पर अभी ये मैया करवा रही है। और क्या। हाँ, नहीं तो हमने कभी किसी की सेवा नहीं करी आता। अच्छा करा कि वो हम वही तो आश्रम खोलने से हम थोड़ा ये हो गए कि, और मैं गांव से उप सरपंच भी हूँ, बाकी मेरे को हाँ। पंचायत। हाँ, और अच्छा, अच्छा। मेरे सामने कोई खड़ा भी नहीं है चुनाव में। हाँ, गांव में मेरे को ऐसा चुन लिए। मतलब आप पूरा गांव भी पूरी सेवा ही करते हो। हाँ। गांव की भी, नर्मदा परिक्रमा वासियों की भी। सही। हाँ, चलो अच्छा लगा। ये हाँ, देखो, इनका किचन है, यहाँ पे सब खाना नाश्ता बनाते हाँ। हैं ये। हाँ, वही लड़का हाँ। और इनका उनका लड़का है। हाँ, ये किचन वगैरह देखो, यहाँ पे खाना चाय नाश्ता सब बनाते हैं सब। देखो, अभी आपसे हमारा शूलपाणी मार्ग चालू होगा, सब आपको पाहून घ्या। इकडून तुम्हाला सगळा पहाडी इलाका दिसेल, झाडं वगैरे। मी असेच व्हिडिओ बनवून ठेवते आता, कारण आता पुढे नेटवर्क प्रॉब्लेम असेल म्हणून वेळेवर व्हिडिओ जाणार नाहीत। आम्हाला 150 किलोमीटर जंगलमधून पार करायचे, म्हणजे आमचे 10-12 मुक्काम होतील आमचे। चलो, नर्मदे हर, नर्मदे हर। इथून पुढे आम्हाला शूलपाणी लागलेलं आहे। पाहू शकता, जंगल आणि डोंगर आहेत पुढे सर्व। बसलो आहोत थोडं सावलीला आरामासाठी। चालून चालून उन्हाचा दम लागतो। अजून पण पुढे पुढे खूप जंगल आहे। आम्ही आता शूलपाणी जंगलात लागलो आहोत। तुम्हाला दिसत नसेल, पुढे सर्व डोंगर पहाडी तेच आहे। शूलपाणी जंगल चालू आहे।
चालू झालं आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सर्व डोंगर वगैरे दिसत असतील तुम्हाला. पुढे तर खूप हार्ड आहे अजून. मम्मी येते हळूहळू. वातावरण भारी आहे, पण पावसाळ्यामध्ये तर खूप छान वाटत असेल. शूल पाणी पाहू शकता तुम्ही. आज खूप दिवसातून आम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन झालं. कुठलं गाव आहे? आता मोरकट्टा. आता आम्ही मोरकट्ट्यातून निघलो आहोत जेवण करून. हे बघा आमच्या कविता मॅडम, ही आमची मम्मी, चालले आहेत सगळे आपापल्या पद्धतीने. किती छान वाटते ना. नर्मदे हर ये हूँ मैं, नर्मदे हर. बघा नर्मदा मैया. दम लागला आहे चढ चढून चढून. पूर्ण जंगल आहे साईडने, तुम्ही पाहू शकता. शूलपाणी जंगल चालू झालं आहे. अजून तर पुढे खूप मोठे मोठे चढ आहेत. कविता मॅडम तिकडे बसले आहेत. मम्मी येते मागून. नर्मदे हर. हे सर्व जंगल, डोंगर, पहाडी एवढंच दिसत आहे. अजून तर खूप काही गोष्टी पाहायच्या आहेत आम्हाला. शूलपाणी जंगल. हे पहा वातावरण. ही शूलपाणी जंगलाची सुरुवात आहे आज आमची. पण एवढे छान वाटते ना, शांतता, सगळीकडे झाडी, डोंगर, पाणी. बोरराढा गाव आहे, बोरराढा. असलं भारी वाटतं ते झाड. पक्षी बसलेस. हो, झोपलेत ते. नर्मदे हर. नर्मदे हर. हे पहा कसले भारी स्विमिंग पूल आहे यांच्यासाठी. हो गया. नर्मदे हर.